हा इथे आहे नेटवर्क. माझा आधीचा मेसेज पण डिलिव्हर झालाय. गुड. बरं ऐक, तुम्ही करा चॅट, मी बघते कुणी आपल्याला बघतंय का. हा तू लक्ष ठेव. हे थँक्यू यार, इथे खूप मोकळं वाटतंय. फायनली आमच्यातली कोंडी फुटली. केवचा पत्ता. एक मिनिट. अमृता, तू म्हणते ते खरंय, केव नाहीच आहे इथे. काय? कुठे आहे ती? त्या कियाराच्या डॅडीने दिलेल्या पत्त्यावर? नाही, तो पत्ता पण खोटा होता, कारण तिने आता या मेसेज मध्ये सांगितलंय की ती त्यांच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे. पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे. पुढचा मेसेज आलाय की Shit. ती म्हणते की मला उद्या इथून हलवणार आहेत. तिला उद्या इथून हलवणार आहेत. अमृता यार, मग तर प्रॉब्लेम होईल यार. आता तिला जर तिकडनं हलवलं तर आता तिला परत कसं शोधणार मी? इतक्या दिवसानंतर आमचा कॉन्टॅक्ट झाला यार. तिला परत तिकडनं हलवलं तर मी तिच्यापर्यंत नाही पोहोचू शकणार यार. नशीब असं का करते माझ्या बरोबर? शे. अक्षय ऐक, डोंट वरी. तू तिला विचार कुठे नेणार आहेत, तिचे डॅडी नेत आहेत का? विचार. हे बघी काय म्हणते. ती म्हणते की मला माहित नाही, मुंबईला हलवतील नाही तर मग ऑस्ट्रेलियाला बहिणीकडे. पण मग नक्की आपल्याला कसं कळणार? विचार. हा काय काय म्हणते? काय? ती म्हणते की तिला माहिती आहे माझं लग्न झालंय म्हणून. तिने शेवटचं बाय म्हणण्यासाठी मला मेसेज केलाय. इतके दिवस तिच्याकडे लॅपटॉप मोबाईल काही नव्हतं. तिलाच चुकून हा लॅपटॉप मिळाला, सो तिने मेसेज केला. अमृताई माझी किहूच आहे ग. यावेळी कोणी फसवत नाहीये. ही माझी किहूच आहे. मला भेटायचं तिला आता आज ताबडतोब. कारण आता जर मी तिला भेटलो नाही ना तर पुन्हा कधी भेटू शकणार नाही मी. मला पटतंय. तू भेट कियाराला. मी तर म्हणते आत्ताच निघ तू पनवेलला. हो, आय एम व्हेरी सिरियस अक्षय. कियाराच्या बाबतीत मला वाटतं की आत्ता नाही तर कधीच नाही. जा. मला सुचत नाही काही. मला जाम टेन्शन आलंय. मी तिला तिथला पत्ता विचारलाय. ताबडतोब निघतो. मला खात्री तू सगळं सांभाळून घेशील इथलं. नक्की. तू निघ. चल. चल. होय, तू का टेन्शन घेतोयस रे? अरे मग टेन्शन नको तर मग काय घेऊ यार. मला काही कळत नाही, सुचत नाही मला आता. आणि असं होणार ना अमृता यार. ज्या गोष्टीची मी वाट बघत होतो ती अशी घडली एकदम अनपेक्षितपणे. ऑब्वियस यार, मला टेन्शन येणार ना. आणि आता निघायचं ठरलंय आपलं. आता काय राडा नको व्हायला यार. हे सगळं नीट झालं पाहिजे.
तू काय करतेस इथे? ऐक, हे ठेव तुझ्याजवळ. ही बॅग कशासाठी? अरे म्हणजे इथून तू बाहेर पडलास आणि जर घरच्यांनी बघितलं तर त्यांना वाटावं तू कामाला चाललायस. शपथ यार, काय आयडिया यार अमृता. यार मी आय एम सॉरी, मी आपल्या मैत्रीवर परत परत कधी संशय घेणार नाही. ऐक, तू पंकजला कॉल करून बाईक मागवून घे, म्हणजे सकाळ व्हायच्या आत तू घरी पोहोचशील. होय हो आणि यायचंय सकाळच्या आत, हो, प्लीज. सकाळच्या मी आता लगेच निघतो. ओके. ओय अरे नाही, लॅपटॉप माझा प्रोजेक्ट अर्धवट आहे ना, उद्या प्रेझेंटेशन आहे यार. शे, मी करते, चल तू जा. तू करशील? हो. जमेल का पण तुला? काय? विसरलास? हा जॉब आधी मला मिळालेला जो मी तुला दिलाय. सॉरी सॉरी सॉरी, मी निघतो हा. ओय, का? चेंज तर करून जा. अरे हा यार, आता काय? कोणी बघणार नाही ना परत लफड? हे त्याची काळजी मी घेते. सडपातळ असली तरी चिवट आहे ही अमृता. घाडगे सदनला अशी गोचिडी सारखी चिकटली आहे ना, किती ओढून काढली तरी जाता जात नाही. हा, आता माईने दिलंय चॅलेंज, काय ते महिन्याभराचे. माई कसल्या घराबाहेर नाही काढणार तिला. घाडग्यांची अब्रू जाईल ना. मलाच काहीतरी करावं लागेल आणि हिला घराबाहेर काढावं लागेल. कोण आहे वर? कोण आहे? अरे अक्षय, अशा अर्ध्या रात्री कुठे चाललाय सॅक घेऊन? काय करू? धडकू का समोर जाऊन? का बोंबाबोंब करून घर घेऊ डोक्यावर? नको नको, तसं केलं तर कुठे जातोय कळणार नाही ना. वेगळं काहीतरी. आई ग, काय आहे? किती वाजले? ही वेळ आहे का? तुझ्याच इकडे कामाच्या वेळेला नसतात. पंक्या, कुठे तू? अरे ये ना लवकर, मी येऊन थांबलोय इकडे. पोच लवकर पोच, चल. अरे गाडी चालवताना नको ना कॉल करू. बाईक पोहोचलीच नाही अजून. पंक्या पोहोचलाच नाही अजून नेहमीप्रमाणे. अरे म्हणजे तू अजून पोहोचलाच नाहीयेस. अक्षय, सांभाळू ना. हा, कारण तू बरेच नवीन शत्रू निर्माण केलेत. अचानक कोणी समोर येईल. समोर आता यावेळी झोपले सगळे गाडगे. तरी सांगते ना मी, डोकं शांत ठेव. अजिबात वेड्यासारखा वागू नकोस आणि जर काही झालं तर गोड बोलून दिशाभूल कर. ओके? ओके ओके टीचर, ओके. अमृता, केवचा पुढे काय मेसेज आला? हो, तुझी वाट बघतीये अँड आय एम मिसिंग यू असं लिहिलंय. अरे यार, तिला कधी एकदा भेटतो असं झालंय मला.
अरे ओके, आता संधी मिळाली ना त्याचा नीट उपयोग कर. आणि तुम्ही दोघांनी इमोशनल होऊन काहीतरी वेड्यासारखं वागू नका. अमृता थँक्यू सो मच यार, तू मला कायमच हेल्प केली आहेस. आणि मी मात्र एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हा दोघांनाही खूप मोठी लढाई लढायची, एक आपल्या घरची आणि एक कियाराच्या घरची. सो नीट सांभाळून अँड ऑल द बेस्ट. येस 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 येस, मी घेईन काळजी. अरे बापरे, माझं प्रोजेक्ट. अरे बापरे काय, तेच करते मी. येस, थँक्यू यार, थँक्यू सो मच. ते काय ते काय म्हणतात ते समुद्राची शाई आणि बस बस, भावना पोचल्या. मंडळ आपला आभारी आहे. आणि आता प्लीज फोन ठेवा सो दॅट मी तुमचं काम करू शकेन. येस. चल बाय, ठेवते मी. ओके, ऑल द बेस्ट, टेक केअर आणि एन्जॉय करा. येस येस येस, बाय. बाय. आई, काय चाललंय तुझं हे? आता कुठे जाऊ अक्षयच्या मागे? झालं ना आता, रोळी अमृत आपल्या घरात, दे ना सोडून. सोडून दे, बावळटच का तू? हो, बावळटच आहे मी, कारण बावळटासारखं चाललंय हे सगळं. आई, काय हे शेवटचं, इथून पुढे मी ऐकणार नाही तुझं. बडबड बंद करणी, जा. काय टाइमपास करते, तो पोचला असेल परग्रहावर. वेळ काय? अरे जा रे बाबा, जा. बडबड कसती हो. एवढ्या रात्रीची इथे काय करतेस? बहुतेक झोपेत चालत आले. अगं पण तुझी ती सवय मोडली होती ना. बरं झालं माही तुम्ही आलात, नाहीतर मी म्हणजे देवासारखे आलात. मी बाहेर आता यावेळेला. हो बापरे बापरे, मी झोपू का? चमत्कारिकच आहे हिचं वागणं. झोपेत चालण्याची सवय तर गेली होती हिची. आता हे यार पंक्या, ये ना लवकर, क्यू वाट बघत असेल यार. चल 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 चल. अरे काय किती उशीर? अरे आलो ना, आलो, 1 मिनिट. बघ पंक्या, सांगितलं होतं ना क्यू भेटेल मला. आज मला माझी क्यू भेटणार आहे. पण आई प्लीज पंक्या, प्लीज यार, प्लीज अजिबात नेगेटिव्ह काहीच बोलू नकोस. मला पूर्ण खात्री की ती मला आज भेटणार आहे. येस. ओके, सांभाळून जा मग. आणि अमृता? अरे अमृता एंजल आहे यार, तिच्यामुळे सगळं घडतंय हे माहितीये. येस. पंक्या, मला खूप चांगले मित्र मिळालेत रे, तू आणि अमृता. आय एम लकी. मी निघतो, चल उशीर होतोय. चल, मी पण निघतो, रिक्षाने जा. पेट्रोल टाकलंय का? अरे भरलंय. चल, मी रिक्षाने जातो आणि यावेळी क्यूला घेऊनच. येस येस येस. बेस्ट ऑफ लक. बाय बाय. अनंत दादा इथे?
म्हणजे अमृता म्हणाली ते खरं निघालं, कोणीही समोर येऊ शकतं. अच्छा, म्हणजे याचा अर्थ वसुधा काकू आणि अनंत दोघं मिळून गेम करत होते. SMS प्रकरण यांनीच केलंय. कन्फर्म झालंय. आता याला जाऊन जाब नाही 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 नाही. अमृताने सांगितलंय, गोड बोलून दिशाभूल कर, भांडण मारामारी नकोय. ठीक आहे अनंत दादा. दादा, इथे काय करतोयस तू इतक्या रात्री? आणि असं लपून छपून गाडीच्या मागे काय? अरे हा, अरे भाग्यश्रीला पान खायची इच्छा झाली होती. यावेळी हो ना, आता बायकांच तुला हा, हे पण घरी सांगू नकोस पान भाग्यश्री. नाही 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 सांग. मग चल तुला सोडतो मी टपरीपर्यंत. तू कुठे चाललायस? मी निघालो आता ऑफिसला, जरा महत्वाचं काम होतं ना रे, त्यामुळे मला आत्ता निघावं लागलं. बस तू, मी तुला सोडतो. नाही 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 नाही, तुला अर्जंट काम आहे ना तुझं ऑफिसचं. तू 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 निघ लवकर. मी जातो ना, आपलं नेहमीच आहे. निघ 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 तू. नक्की? हो हो निघू मी? अरे निघ अर्जंट काम आहे तुझं. निघ लवकर. काय येतोस? नाही नाही नाही, तू निघ. मी नेहमीच आहे. ठीक आहे. हा माझा भाऊ पण ना. डोंट वरी, हा. घरी नाही सांगणार पानाचं. येऊ? हो. बाय. बापरे, याचा प्रोजेक्ट पूर्ण करायचा अजून. झोप येता कामा नये. पोचला की नाही अक्षय कोण जाणे. यावेळी तरी भेटू देत रे देवा. आता भराभरा प्रोजेक्ट कंप्लीट करून टाकते. पहाटे 4 वाजता उठायचंय. पण आता खूप हलकं वाटतंय मला. जसं ठरवलेलं तसं घडतंय अगदी. ग्रेट. आय एम सो हॅपी. येस, हेच फार्म हाऊस आहे. किऊने सांगितलेल्या सगळ्या खुणा जुळतायत. आणि दीपक सावंत असं नाव पण आहे गेटच्या बाजूला. पण आता किऊला बोलवायचं कसं? इथे कोणी नसेल ना. मी तर डायरेक्ट आत घुसलोय. लपून छपून पुढे जावं लागेल, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो. पण करू काय? मी आलोय हे कसं कळणार किऊला?
इथे कोणीच दिसत नाहीये. म्हणजे आता इथे किऊ नाहीये. अरे यार, पुन्हा किऊची आणि माझी ताटातूट झाली. काय ग माई, अजून जागी का तू? अगं लवकर नाही झोपलीस तर लवकर कशी उठशील काम करायला? जाऊ दे, मी कशाला माझं रक्त आटवते. शेवटी तू तुला पाहिजे तसंच वागणार ना, आणि तसंच करणार तू. अक्षय तरी झोपलाय का? हो कधीच झोपलेत. नशीब माझं. बरं आता झोप लवकर. आता झोपशील ना तेव्हा लवकर उठशील. पहाटे उठून झाडांना पाणी घालायचे, लक्षात आहे ना तुझ्या? 38 झाड आहेत आपल्या बागेत, त्या सगळ्यांना व्यवस्थित पाणी घालायचंय. शिंतडल्यासारखं पाणी घालू नकोस. माझी बाग मला टवटवीतच दिसली पाहिजे, समजलं ना? पुढचं लॉन, मागचं लॉन, सगळीकडे पाणी शिंपडायचं व्यवस्थित. झोप आता लवकर. तू झोपला तर शांतपणे झोपू दे त्याला. थँक गॉड रूम मध्ये नाही आल्या, नाहीतर काय सांगितलं असतं मी त्यांना. तू भेटलास की तू भेटलास. मला तर असं वाटत होतं की तू भेटायच्या आधीच मी मरून जाईल. आपलं एकत्र मरायचं ठरलं होतं ना, पण त्याआधी एकत्र जगायचं राहूनच गेलो. इतके दिवस भेटलोच नाही ना आपण. मरणानंतर यार, आधी एकत्र जगूया का प्लीज, नंतर एकत्र मरूया. आता कुठे जाऊ देणार नाही तुला, कुठेही जाऊ देणार नाही आता. अरे काय जागा आहे, सेफ आहे ना हे सगळं? इथे कोणीच कसं नाहीये. माहितीये तुला किती शोधलं मी, शोधून शोधून वेडा व्हायचा बाकी होतो फक्त. आता अजिबात नाही सुटणार. तुझी काय हालत करून घेतलीस तू? हा, डॅडींना बघतो थांब मी. हे वागायची पद्धत झाली का? अरे अक्की चिल, डॅडींनी काही नाही केलंय. ते तर मला जेवण नाही जायचं रे, भूक लागायची नाही. जेवायला सगळं असायचं समोर, पण जायला पाहिजे ना रे. दिवस रात्र मी फक्त तुझाच विचार करायची रे. पण हातात मोबाईल नाही, लॅपटॉप नाही, 24 तास नुसतं बंद खोलीत. दिवस आहे की रात्र तेही नाही कळायचं रे. काळं कापड लावून ठेवलं होतं भोवती. काय झालं? कियो अक्की, हे काय आहे? अक्की ते रडून रडून तब्येत बिघडलेली रे. आणि मग एक दिवशी अस्थमाचा अटॅक आला. मग मी डिप्रेशन मध्ये गेले. पण ओठांवर फक्त तुझंच नाव रे, फक्त तुझंच नाव. हे ऐकून डॅडी खूप चिडायचे. ते तिथून निघून जायचे. शेवटी मी आत्महत्या करायचं. तू वेडी झालीस का? मला सोडून जाणार होतीस? हा, तुला काय वाटलं मी तुला शोधू शकणार नाही? तुझा विश्वास उडाला माझ्यावरचा? कुठेही असतीस ना तू तरी शोधून काढलं असतं मी तुला. कळलं का? अक्की, तुझं लग्न झालेलं. बाबांनी तुझा फोटो दाखवलेला मला.
अगं की तोच तर गेम आहे यार. ते लग्न फक्त जगाला दाखवण्यापुरतं आहे. अमृता माझी फक्त चांगली मैत्रीण आहे. तू हॉटेलवर पोहोचली नाहीस, तिकडे आई आली, तिने आत्महत्येची धमकी दिली मला. सो मला लग्न करावं लागलं. अमृताला ते बळजबरी करावं लागलं. पण मग आम्ही ठरवलं की जगापुढे फक्त नाटक करायचं नवरा बायको असल्याचं. 6 महिने तसंच राहायचं, मग डिवोर्स घ्यायचा, वेगळं होऊन जायचं. तिने करिअर करायचं आणि मी तुझ्याशी लग्न करायचं. हे आमचं प्लॅनिंग होतं की तू ओळखतेस अमृताला सुद्धा. मी तुझ्याशिवाय कसा राहू शकणार आहे की कळलं तुला? सॉरी अक्की. साडेतीन वाजले, अर्धाच तास राहिलाय. आज झोप तर मिळणारच नाहीये. 4ला बागेला पाणी घालायचंय ना. निदान प्रोजेक्ट तरी पूर्ण होऊ दे. आता पेंगायचं नाही. खूप शोधायचा प्रयत्न केला तुला. अमृता तुझ्या घरी गेली होती, तुझी ऑनलाईन मैत्रीण म्हणून. काय? डॅडींना भेटली सुद्धा ती. त्याने तिला तुझा शिमल्याचा एक पत्ता आणि नंबर दिला. अर्थात दोन्ही खोटे होते, पण ते काय कारण मला आता कळते, कारण त्यांनी ओळखलं असणार ना अमृताला. एवढं केलं तिने तुझ्यासाठी? अक्षय, ती तुझ्या प्रेमात पडलीये का? की येऊ नाही, आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र मैत्रीण आहोत. तिने खूप प्रयत्न केला तुला शोधण्यासाठी. हे बघ, हे नाटक करतोय आम्ही जगापुढे नवरा बायको असण्याचं, पण आम्ही खूप सॉर्टेड आहोत. तिला तिचं करिअर करायचं आणि मला तुझ्याशी लग्न करायचं. तिने आता पण खूप छान सल्ला दिला आपल्या दोघांना, माहितीये? ती म्हणाली की उगाच इमोशनल फुल होऊन पळून बिळून जाऊ नका. त्यापेक्षा किवला हे सांग की डॅडींना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न कर. त्यांना ही खात्री पटवून दे की तू मला विसरलेली आहेस. असंही माझं लग्न झालंय, सो आता आपण एकत्र येऊ शकणार नाही आहोत. सो तुला मला विसरायला, रिकवर व्हायला काही महिन्यांचा अवधी लागेल. आणि मग त्यानंतर तू लग्नासाठी तयार होशील, ही खात्री तू त्यांना पटवून दे. म्हणजे मग त्यांचा विश्वास बसेल आणि मग तुझ्यावरचा पहारा ते कमी करतील. आपण छान भेटू शकू, नीट प्लॅनिंग करू शकू. सो त्यांना हे पटणं आवश्यक आहे की तू मला विसरत चाललीस. नो, नाही अक्की. खोट्यासाठी सुद्धाही असं काही नाही बोलू शकत मी. की खोट्यासाठी नाही, आपल्या एकत्र येण्यासाठी तुला हे बोलावं लागेल. माझ्यावर विश्वास ठेव. आपण छान प्लॅनिंग करू, इथून सटकू. कोणी आपल्याला अडवू शकणार नाही. आपण लग्न करू आणि कायमचं एक होऊ. सो स्वीट अक्की. तू जसं म्हणशील तसंच करेन मी. फक्त अमृताला माझा थँक्स सांग. लव्ह यू यार. लव्ह यू टू. लव्ह यू टू. अरे वा, छान शिंपण केलंयस तू बागेर आणि लॉनला. इतकं प्रसन्न वाटतंय म्हणून सांगू, मुळात ना तू पहाटे 4 वाजता उठलीस ना, ह्याच मला कौतुक वाटतंय. मी नाही का विरजणावर झाकण ठेवलं की नाही बघायला आले होते, तेव्हा तू जागीच होतीस. म्हटली बया उठते की नाही, पण उठलीस हो 4 वाजता. अगदी सराईत हातांनी घालावं ना असं अगदी पाणी घातलंयस तू माझ्या झाडांना. आणि कुठेही चिखल केलेला नाहीयेस. माहित, पण मी ती उठली? नुसतीच उठली नाही, सगळ्या झाडांना पाणी सुद्धा घातलंय. बघ बघ किती प्रसन्न वाटतंय. इतक्या लवकर कशी काय उठलीस तू? आणि कुडकुडली नाहीस का? मलाच आता केवढी थंडी वाजते. नाही, गुलाबी थंडी पडते ना पहाटे पहाटे, म्हणून विचारलं. मी काय म्हणते, आज आपण लॉनवर बसूनच चहा घेऊया का? कशी वाटते कल्पना? चला, तू मृदुलाला सांग चहा ठेवायला. आणि तुम्ही दोघींनी मिळून खुर्च्या पण आणा इथेच.
आपण इथेच बसून चहा घेऊया काय? चला चल पुढे चल गुलाबी थंडी. हा, पुरे. पेलवान पेलवान आहेस तू. बरं ठीक आहे, आहेस तर मग ही पण खुर्ची घे खाली. इतके दिवस जी गंमत आपल्या दोघींमध्ये होती ना, त्याच्यात जगजाहीर फटफजिती होणार आहे. अक्षय रात्रीच बाहेर गेलाय ना? माईंना सांगितलं तर काय होईल मज्जा. डंग 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 डंग. हं. पेलवान काय जोर लगा के. आयशा चहा. वा, या. आलाय चहा आलाय. सावकाश ग. हो हो हो. ये. चला वा. घ्या सगळ्यांनी चहा घ्या. थांबा, देते. माई तुमच्यासाठी काढलाय. ते काढलास का? अरे वा वा. घ्या ग तुम्ही पण. वा, चहा प्यावा ना तर मृदुलाच्याच हातचा. मस्त झालाय चहा. हो मग मस्तच. माई किती छान वाटतंय ना इथे बसून. आपण उद्यापासून इथे बसून चहा पिऊया का? हो, पिऊया की. आणि अमृताने शिंपण केल्यामुळे कसं छान वाटतंय नी आपलं हे लॉन. आणि गारही वाटतं की नाही मग. आणि चहाची खुमारी कशी वाढते. हो, आणि त्यात काकूंच्या हातचा चहा म्हणजे. तुझ्या काकूंचे हात आहेतच गुणवान. हो, मग शिकून घे जरा तिच्याकडनं चहा. हो म्हणतेस तर. आणि अमृतासारखं पहाटे 4 वाजता कसं उठायचं तेही शिकून घे. आणि झाडांना शिंपण कसं करायचं तेही शिक अमृताकडून. मग रोज लॉनवर बसूनच चहा घेऊ काय? काहीतरी शिकायचं नवीन. शिवाय पहाटे उठायचं. दातखिळीच बसली आमच्या भाग्यश्रीची. थर 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 कापते बघा. कापर भरून दिला माई. काय ग? माई मला खूप थंडी वाजते. थंडी वाजते. मग एक काम कर, आपल्या वॉशिंग मशीन जवळ की नाही कपड्यांचं कपाट आहे, ते उघडलंस ना की समोरच तुला एक शाल मिळेल. ती शाल घेऊन ये. हो, आणि बस इथे. हो. तोपर्यंत तुझ्या सासूला सांग ते चहा झाकून ठेवायला तुझा. जा जा जा. झाकून ठेव ग. घे अमृता चहा घे. मृदुले पक्कड झालाय बरं का चहा. हो की नाही? वा दुले वा. चहा प्यावा तर हिच्या हातचा. हो की नाही? आलं आमचं फुल पात्र. अरे वा, जादूची शाल आहे बरं काही. म्हणजे काय कुणास तो का ग? मी पहाटे गेले ना फुलं कुडायला, तेव्हा ही शाल आपोआपच चालत आली वाटतं तिकडे बागेत. एका झाडावर पडलेली होती. म्हणजे जादूचीच नाही का? काहीतरी गडबड आहे. फटाका फुटणार कसला तरी. वा वा वा. मी काहीही न करताच फटाका. वा वा. माई अमृताची असणार शाल.
मोठीच होती ना शिंपण करत, म्हणजे तिचीच. शालीचं राहू दे ग, पण मला पुन्हा पुन्हा अमृताचंच कौतुक करावं असं वाटतंय. पहाटे 4 वाजता उठलीस काय, झाडांना छान पाणी काय घातलंस, अगदी व्यवस्थित पाणी घातलंस. अगं सगळ्यांना जमतं असं नाही हो शिंपण करायला. मृदुला, खरंच कौतुक आहे नाही आपल्या सुनेचं. माई, मी नाहीये बागेला घातलं पाणी. मी 4ला उठूच शकले नाही. मी तुम्हाला सांगणार होते पण त्याआधी तेच मला बघायचं होतं की अजूनही तुझ्यातला प्रामाणिकपणा जागा येते. आपण न केलेल्या कामाचं श्रेय घेताना तुला संकोच वाटतोय की नाही हेच मला बघायचं होतं. चला, म्हणजे अजूनही तुझ्यातले संस्कार शाबूत आहेत. काय झालं? अरे यार, हिला पण नेमकं आताच बंद पडायचं होतं. आता काय करू? इथेच बाईक लावतो. पंकज येऊन घेऊन जाईल बाईक. यार, काय झालंय बाईकला? पंक्या, पंक्या, उचल फोन, उचल. मला गरज आहे आत्ता पंक्या. अरे यार, शिट, बॅटरी. अरे यार, फोन शिट. अरे शिट. आता काय? फोन बंद पडला यार. पण मी काय करू आता? मी कसं पोचू घरी लवकर? अमृता टेन्शन मध्ये आली असेल. मोबाईल बंद आहे, कॅब पण बुक करू शकत नाहीये. काय करू यार? अगं बाई, मग पहाटे 4 वाजता उठून शिंपण केलं कोणी? जादूच्या शालीने? माई, पहाटे उठून बागेला पाणी मी घातलंय. मला शिक्षा द्या. ही तुझी शाल बघितली ना, तेव्हाच मला ते समजलं होतं की मृदुलानेच झाडांना पाणी घातलंय. उगाच नाही मी तुझ्या हाताचं कौतुक करत होते इतक्या वेळ. माई, खरंच चुकलंय माझं. खरंच शिक्षा द्या मला.
मी फक्त तुम्हाला शिक्षाच करते का ग? मी ज्या काही शिक्षा करते त्या फक्त तेवढ्यासाठीच असतात. शिक्षा ही सुधारण्यासाठी असते, चूक लक्षात राहावी म्हणून असते. पण मनाने त्याचा सरावच करून घेतला ना तर सगळंच संपलं. मन कोडगं होतं तुमचं. शिक्षा जो देणारा असतो ना त्याची आणि त्या शिक्षेची तुम्हाला परवाच वाटेनाशी होते. तुम्ही सगळ्या सरावल्यात शिक्षेला. मीच स्वतःला शिक्षा करून घेणार आहे. आजपासून मी एक वेळच जेवणार नाही. प्लीज असं नका ना करू. हा विषय इथेच संपलाय मृदुला. चहा आहे का? घेऊया का थोडा थोडा? अगं बाई अक्षय, त्याची व्यायाम करतोय वाटतं. अरे देवा, मी अक्षयला विसरूनच गेले. तो अजून पोहोचला नाहीये. त्याला चहासाठी इथे खालीच बोलवते. म्हणजे कसं आहे माई, तुमच्यावर बसला ना की तुमचं जरा विषयांतर होईल ना, बरं वाटेल तुम्हाला. नाही नको, मी देते ना त्याला चहा नेहमी त्यांना. नाही नाही, रोज एकसारखं कशाला. आज येईल की खाली चहा प्यायला, आमच्या सगळ्यांबरोबर बसेल की. तू दुखावलायस ना त्यांना. तो आला ना की फुंकर घालेल. शेवटी दुधावरची साय आहे ती, त्याच्या येण्याने बरंच वाटणार त्यांना. मी बोलवते हा त्याला. अक्षय, ओरडू नकोस ग सकाळी सकाळी. सॉरी मॅम, सॉरी. अक्षय, ए अक्षय. मृदुला, चहा करता जा. आणि आता आपण आताच बसतो डायनिंग टेबलवर. ऊन आहे ती इतक्यात. भाग्यश्री, येताना टोस्ट घेऊन ये. अक्षयला आवडतात. मी पण बॉस बॉस बॉस, लिफ्ट. भाई अरे बॉस, हेलो. वा वसुधा, वा. अक्षय आणि अमृताचं भांड आज फुटणार आणि त्याचा कांठळ्या बसणारा आवाज या घाडगे सदन मध्ये घुमणार. वा 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 वसुधा. मी कशाला जाते अक्षयला बोलवायला? कारण मला माहिती आहे ना, तो रात्रीतनच 1 2 का 4 केले त्याने. आता अमृताचा चेहरा बघण्यासारखा नाहीच आहे तो, पण अजून न बघण्यासारखा होणार. मज्जा मज्जा. बापरे, ज्याची भीती होती तेच झालं शेवटी. कुठंच तू अक्षय? आता माझं काही खरं नाहीये. आधीच पाणी घालण्यावरनं तोंड घशी पडलीये मी. आता तर कम्प्लीटच वाट लागणार आहे. त्यात वसुधा काकू. अक्षय काय करतोय? व्यायाम करतोय का गच्चीत? अक्षय काय करतोय? अमृता, लक्ष कुठे आहे तुझं?
किती पाठीशी घालशील ग तू तिला? किती पाठीशी घालशील? हिने मी पणच केलेलं दिसतोय, माझं काही ऐकायचंच नाही. माई अहो असं नाहीये. काही बोलू नकोस. 4 वेळेला आठवण करून दिली ना, पण पहाटेचं जमलंच नाहीये. आणि 100 वेळा सांगितलं असेल मी, काम करताना मोबाईल आणू नका म्हणून, पण ऐकायचंच नाही मी. एक वेळ मंगळसूत्र घालायचं विसरतील, कुंकू लावायचं विसरतील, पण मोबाईल काही विसरणार नाही, हो ना? अमृता, आण तो फोन इकडे. नाही, ठेस लागल्याशिवाय ना तुम्हाला कळणारच नाही. चुकीच्या जागी मोबाईल न्यायचा नाही, हे लक्षात राहायला पाहिजे तुमच्या. अमृता, मोबाईल दे. माई, मी आपल्यासाठी सगळ्यांसाठी ना टोस्ट आणलेत. हवाबंद डब्यात ठेवलेले ना ते. बरोबर ना? जाऊन लँडलाईन वरून करू का फोन अक्षयला? अगदी बरोबर. खरंच खूप छान केलंस. पण आता एवढंच सांग, हे टोस्ट आपण कशाबरोबर खायचे? अय्या, मी टोस्टच्या नादात चहाच विसरले. सॉरी माई, मी घेऊन येते चहा पटकन. आई आणि सॉरी म्हंटल ना की झालं यांचं. पुन्हा सगळा ठणठण गोपाळ. आता ही वसुधा कुठे गेली? एक चहा तरी एकत्र बसून प्यायचंय सांगितलंय ना, पण तेही जमत नाही का ग तुम्हाला? माई मी आणू का चहा? कशाला? भाग्यश्री गेले ना आता, दोघे मिळून काय करणार आहात तुम्ही? बस इथे बस. उठ रे. हे आनंद, आनंद उठ. भाग्यश्री झोपू दे ना. आय लव्ह यू सो मच. आईला पण म्हण एकदा आय लव्ह यू. आई आहे आई, मला म्हण आय लव्ह यू. उठ पहिला. भाग्यश्री आय लव्ह यू म्हणे. बावळट. उठ आधी तर अक्षयचं सांग, मला पुढचं प्लॅनिंग करायचंय. बोल चट चट. काय गाई, दिवस रात्र कटकट तुझी. कटकट? अच्छा, आता माझी तुला आईची कटकट होतीये का? इतर वेळेला खडे येतोस ना, लपवा लपवी करायची असते तेव्हा, गायब करायचे असतात तेव्हा, तेव्हा नाही होत बरी आईची कटकट. तू तर काही इमोशनल ब्लॅकमेल करायला लागलीस का मला? मी ऐकणार नाही. शेवटी तुझाच मुलगा आहे. हसण्यासारखं काही जागा हो रे कारट्या. ते सगळे लाड तुझे नंतर करीन. आधी मला सांग अक्षयचं काय झालं, कुठे गेला, काय केलं, सांग रे बाबा. आई अगं काही खास नाहीये. त्याचं काहीतरी ऑफिसचं काम होतं अर्जंट, म्हणून गेला तो. वा वा. त्याने सांगितलं आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवलास. खरं खोटं बघायला जायचं नाही त्याच्या पाठी, की ऑफिसला जातो का अजून कुठे जातो ते बघायला. कसं जाणार? त्याने आधीच पाहिलं होतं मला. झोप आणि म्हण भाग्यश्री आय लव्ह यू. झोप, तेवढंच जमणार आहे तुला. बिनकामाचे. अक्षय आणि अमृताला ना घाणेरडा रोग लागलाय. सारखं सारखं पळून जायचा. पुन्हा 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 तीच 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 स्टेप अशी उगाळायची. तू कसा? कसा म्हणजे? तुला का आश्चर्य वाटतं एवढं? आश्चर्य तर मला वाटलं पाहिजे. काय चाललंय तुमचं? अरे आम्हाला कळेल असं काहीतरी बोला की.
वसुधा, कसलं तुला आश्चर्य वाटतंय ग? आणि अक्षय तुला रे? काय आहे ना माई, मी काकूला नेहमी सांगत असतो की जरा माझ्याबरोबर जॉगिंगला ये सकाळी सकाळी. म्हणजे कसं आहे, तिची सांधेदुखी, पित्ताचा त्रास सगळा निघून जाईल ना. रात्रभर जागरण करत असते. ऐकतच नाही बघ ना. याच मला आश्चर्य वाटतं. नाही बरोबर आहे हा अक्षयचं. एवढं बोलवतं तुला तर जा हो त्याच्या बरोबर. छान होईल तब्येत तुझी. आणि ना मी तुझ्यासाठी उद्यापासून 2 बदाम भिजवून ठेवत जाईल. तेही खात जा आल्या आल्या. घे चहा घे. तुझ्या आवडीचे टोस्ट आणलेत. तुला काय आता आमंत्रण हवंय का चहा प्यायला ये म्हणून? हा ये ये. अगं भाग्यश्री, तुझ्या सासूला चहा दे. आणि टोस्ट पण दे, बरं वाटेल नाही का? अगं वसुधा, जरा हळू. काय झालंय तुला? काकू, भेटला ना लाडका पुतण्या? नाही म्हणजे त्याच्याशिवाय तुम्हाला चहा जात नव्हता. पण तो तर तुमच्याशिवायच चहा पितोय माईन बरोबर. पण किती सुंदर दृश्य आहे ना. आपण जाऊन बघायचं का परत एकदा, डोळे भरून? उकसवू नकोस मला. नगभर मागे पडली असं लगेच शिमगा, दसरा, दिवाळी, विजयोत्सव नको साजरी करूस. मग दोघांचं काहीतरी चाललंय लपून छपून. लक्षात आलंय माझ्या. पण ते काय आहे ते शोधून काढीन, मग बोलू आपण. हा, अक्षयला पटलंय सगळं. नाही म्हणजे तुम्ही जे काही मेसेजेसचे उद्योग करत होता ना, ते सगळं अक्षयला पटलंय की ते तुम्हीच करत होता. त्यामुळे आम्ही काय करतोय हे जाणून घेण्यापेक्षा ना, त्याने जर तुम्हाला येऊन विचारलं की काकू हे सगळं काय चाललंय, त्याला काय उत्तर द्यायचं ना हे ठरवा.